राजपुत्र ठकसेन भाग 21 विजयाची सुटका। सकाळ झाली तरी विजया घरी परत आली नाही। आता राजा राणीच्या तोंडचे पाणी पळाले, मात्र त्यांनी ही गोष्ट जाहीर होऊ दिली नाही। 2 दिवस तिची वाट पाहायची असे ठरले। राजा मात्र स्वतः घेता येईल तेवढा शोध घेत होता। इकडे ठकसेन मात्र स्वस्थ बसला नव्हता। त्याने आता नखरेल सुंदर डोंबारणीचा वेश घेतला होता। डोंबाराचा खेळ करीत दोरीवरील कौशल्य दाखवत तो मुद्दाम गुंडांच्या चोरांच्या वस्तीमधून हिंडत होता। एका ठिकाणी खेळ करता करता त्याला एक धिप्पाड क्रूर माणूस दिसला। तो मोठ्या अधाशी नजरेने या डोंबारणीकडे बघत होता। त्याला ती फार आवडली होती। खेळ संपल्यावर तो गुंड ठकसेनाला म्हणाला, वा वा प्यारी, काय रूप आहे, काय रंग आहे, सौंदर्याला तोड नाही। ठकसेनाने या संधीचा फायदा घेतला व नेत्रकटाक्ष टाकून त्या गुंडाला पुरे घायाळ करून टाकले। तो गुंड हसत म्हणाला, ए पोरी, रात्री त्या अंबिकेच्या देवळात ये, हे घे पैसे, नवीन शालू खरेदी कर, दागिने घे, मिठाई खा, जा। असे म्हणून त्याने काही मोहरा तिच्या हातात दिल्या। अंबिकेच्या देवळाचे नाव काढताच ठकसेनाने ताबडतोब होकार दिला। आता ठकसेनाने फारच सुंदर वेश घेतला। केसात फुले माळली, अत्तराचा फाया घेतला। जंगली औषध बरोबर घ्यायला तो विसरला नाही। ठरल्याप्रमाणे लचकत मुरडत ठकसेन अंबिकेच्या देवळापाशी आला व लाजून उभा राहिला। तो गुंड त्याची वाट पाहत होता। तो या पोरीवर पुरता खुश झाल्याने त्याला दुसरे काही सुचले नाही। तिचा हात धरून तो देवळात आला व देवीसमोर टांगलेली तिसरी घंटा त्याने जोरात खेचली। त्याबरोबर देवळाच्या उजव्या भिंतीतून एक दार उघडले गेले व आत जाण्याचा रस्ता दिसू लागला। हे दोघे जण आत शिरताच ती भिंत पूर्वरत झाली। आत शिरताच दोघे जण चालू लागले। अखेर ते एका भव्य महालात येऊन दाखल झाले। हा महाल एकजात राजमहालासारखा सजवलेला होता। हा धिप्पाड माणूस महालातील मुख्य बैठकीवर जाऊन बसला। ठकसेन मोठ्या अदबीने त्याच्याजवळ उभा होता। नंतर त्या गुंडाने 4 टाळ्या वाजवल्या। त्याबरोबर बरीच दारे खडाखड उघडली व बुरखादारी काळी माणसे तेथे येऊन या गुंडाला मुजरा करून उभी राहिली। ठकसेनाने सहज त्यांची संख्या मोजली। बापरे, 40 जण होते ते। या लोकांसमोर आपले खरे स्वरूप उघडे झाले तर? एक क्षणभर ठकसेनही बावरला, पण दुसऱ्या क्षणी तो येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला सिद्ध झाला। त्या गुंडासमोर हातातल्या थैल्या ओतत ते 40 चोर म्हणाले, आजची आमची लुटमार फारच फायदेशीर झाली आणि तीही कसली अडचण न येता। आपल्या समोरच्या प्रचंड ढिगाकडे पाहत त्यांना नायक म्हणाला, विजया राणीचा बायगुण चांगलाच आहे। ती येथे आल्यापासून प्रत्येक गोष्टीत विजय मिळत आहे। खरं आहे आपलं म्हणणं। सरकार, एक अर्ज आहे, एक चोर म्हणाला। अर्ज मी ऐकतोच, पण आज मी ही दुसरी सुंदर स्त्री विजया राणीची दासी म्हणून येथे आणली आहे। हिचे रूप पाहिले की विजया राणीच्या स्वतःच्या सौंदर्याचा गर्व पार वितळून जाईल आणि मग ती माझी राणी व्हायला कबूल होईल। हा हा हा, सर्व चोरांनी आपल्या नायकाला हसण्यास साथ दिली। विजयाचा पत्ता लागला होता। विजया संकटात होती। ठकसेनाने रागाने आपला ओठ चावला। ठकसेनाच्या दंडाला धरून तो चोराचा नायक म्हणाला, हिला विजया राणीकडे घेऊन जा, मात्र हिची कुणी छेड काढू नका। माझ्याची गाठ आहे, लक्षात ठेवा। नायकाचे हे सांगणे ठकसेनाच्या फायद्यावरच पडले। मात्र लाजत भुरके मारीत ती दासी प्रमुखाला म्हणाली, सरकार, आपण माझा एवढा मोठा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपली आभारी आहे। सुंदरी, जरा जवळ ये व नीट ऐक। या टोळीचा मी मुख्य नायक आहे। येथे प्रत्येक गोष्ट माझ्या हुकमाने होत असते। तुलाही माझा हुकूम पाळावा लागेल। तू म्हणशील मागशील ते तुला मिळेल। मात्र तू जर काही कपट करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखा वाईट माणूस या जगात दुसरा नाही। हे बघ, त्या सुरईत दारू आहे। तुझ्या हाताने आज त्यातील दारू माझ्या दोस्तांना दे व खुश कर। तुझ्यासारखी उत्तम दासी मिळाल्याने माझी मोठी काळजी दूर झाली आहे। जा, दे ती दारू। प्रमुखाने हुकूम सोडला व तो लोडाला टेकून बसला। त्याचे इतर दोस्तही बुरखे टाकून गप्पा करू लागले। ठकसेन ही संधी दवडणार थोडाच। आज्ञा सरकार, असे म्हणून ती त्या सुरईजवळ गेली। दारू पाहण्याच्या अमिषाने तिने आपल्याजवळचा अंमली पदार्थ आत टाकून ढवळण्यास सुरुवात केली। नंतर एक रत्नजडीत पेला भरला व ती प्रमुखाजवळ आली। आपल्या हाताने तिने तो त्याच्या तोंडाला लावला। या पेल्यात अंमली पदार्थ जास्त होता। नंतर तिने नृत्याचे हावभाव करीत प्रत्येक चोराला स्वतः दारू पाजले। ते चोरही या दासीवर भलतेच खुश झाले। सर्वजण आखंड दारू प्यायले व थोड्याच वेळात जिंकून पडले। ते पुरे जिंकताच ठकसेनाने त्या 40 चोरांच्या 40 गोणी बांधल्या। प्रत्येकाचे तोंड फक्त बाहेर ठेवले। गोण्यांची तोंडे घट्ट बांधली। सर्वांजवळची शस्त्रे आधीच काढून घेतली होती। नंतर तो गुहेच्या आतल्या भागात शिरला। विजया एका खोलीत निराश होऊन बसली होती। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। तो करुण चेहरा पाहून ठकसेनाला फार वाईट वाटले। त्याने स्वतःलाच दोष दिला, पण आता वेळ घालवून चालणार नव्हते। त्याने प्रथम त्या सर्व गोणी वेशीबाहेरच्या उकिरड्यावर नेऊन ठेवल्या।
नंतर त्या 40 चोरांची व त्यांच्या प्रमुखाचे अशी 41 नाके सुरीने कापली व एका थैलीत भरली. नंतर तो गुहेत परत आला. आता त्याने स्त्रीचा वेश उतरवला. मग तो विजयाच्या खोलीत शिरला. विजयाचे लक्षच नव्हते. ती आपल्याच विचारात दंग होती. तो तिच्या मार्गे गेला व त्याने एका रेशमी रुमालाने तिचे डोळे बांधले. या रेशमी रुमालावर स्वारीने लिहिले होते, विजयाराणी, ठकसेन तुझ्यावर प्रेम करतो आहे. ज्योतिषाचे भविष्य खोटे होणार नाही. तो तुझ्या प्रेमाचा कैदी होईल. नंतर विजयाला ओरडण्याची संधी न देता त्याने उचलूनच तिला बाहेर आणले. तिचा इमानी घोडा अजून येथेच रेंगाळत होता. घोड्याच्या पाठीवर विजयाला बसवताना त्याने ती थैली तिच्या हातात दिली व हळूच म्हटले, महाराज विक्रमांना ही ठकसेनाची भेट नेऊन दे आणि आता सरळ राजवाड्यात जा. अच्छा. आणि त्याने घोड्याला चाबूक मारला. विजया भानावर आली. तिने डोळ्याचा रुमाल खसकन ओढून काढला. सभोवताली कोणीच नव्हते. मात्र ती कैदेतून सुटली होती. तिला सोडविणारा ठकसेन होता. त्याचा आवाज आवडला होता. तेवढ्यात तिला रुमालावर लिहिलेला मजकूर दिसला. तो वाचून ती एकदम लाजली. तो रुमाल लपवून ठेवून थैली घेऊन ती तडक राजवाड्यात शिरली. विजया सुखरूप परत आल्याचे पाहताच विक्रमराजाचा आनंद गगनात मावेना. त्याने सगळीकडे आनंदोत्सव सुरू करायची आज्ञा दिली. विजयाने ती थैली विक्रमराजाच्या हातात दिली. त्यात ठकसेनाकडून सप्रेम भेट असे लिहिलेली चिठ्ठी होती. म्हणजे तुला ठकसेनाने सोडवले तर? विक्रमराजा हसत म्हणाला. पण यावर विजया रागावली नाही, उलट लाजली. याचे मात्र विक्रमराजाला फार आश्चर्य वाटले. इकडे सकाळी मजाच झाली. गावातील गाढवं उकिरड्यावर जमून लाथेने घाण उडवत होती. तशी त्या 40 चोरांच्या नकट्या नाकात धूर शिरू लागली आणि ते चोर आची आसू आफू करीत शिकू लागले, ओकू लागले. तो निराळा आवाज ऐकताच गाढवेही आ फूर करीत त्यांच्या नकट्या नाकावर लाथा हाणू लागली. त्याबरोबर ते चोर ओरडू लागले आणि मग सारा गाव तेथे जमा झाला. त्या गोणीतल्या 40 चोरांकडे बघताच लोकांना फार आश्चर्य वाटले, कारण त्या चोरात काही प्रतिष्ठित लोक होते. कोतवालाने सर्वांना कैद केले. त्यांनी देवळात लपवलेली अमाप संपत्ती विजयाने राजाला सांगितली. ती सर्व खजिन्यात जमा करण्यात आली.